नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड यामध्ये जर बघितलं तर टेक्निकल आणि नॉन टेक्निकल या पदांसाठी नवीन भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. आता बघा या रिक्त पदांसाठी शैक्षणिक पात्रता काय लागेल, वयोमर्यादा किती पाहिजे, त्यासोबतच अभ्यासक्रम काय असेल, निवड प्रक्रिया कशा प्रकारे केली जाणार याबद्दलची सविस्तर जी माहिती आहे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण असणार आहे, म्हणून तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. आणि आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून अशाच नवनवीन भरतीच्या अपडेटबद्दल तुम्हाला सर्वप्रथम माहिती मिळत राहील. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा तुम्ही इथं बघू शकता की धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड धुळे यामध्ये जर बघितलं नवीन नोकर भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. आता बघा टेक्निकल आणि नॉन टेक्निकल यामध्ये जर बघितलं विविध पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. आता बघा दोन्ही भरतीची जाहिरातची जी पीडीएफ आहे आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती मी तुम्हाला दिलेली आहे. ज्या कोणा विद्यार्थ्यांनी अजूनपर्यंत आपल्या टेलिग्राम ग्रुपचे चॅनल जॉईन केलेलं नसेल तर बघा टेलिग्राम ग्रुपची चॅनलची लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळून जाणार. त्यावरती तुम्ही जॉईन होऊन संपूर्ण माहिती बघू शकाल. आता बघा पदाचे नाव बद्दल, वयोमर्यादा, रिक्त पदे किती आहेत, शैक्षणिक अर्हता काय लागेल या संबंधित जर बघितलं सविस्तर माहिती या पीडीएफ मध्ये तुम्हाला इथे दिसून जाणार आहे. पदाचे नाव जर बघितलं नॉन टेक्निकल मध्ये तर बघा क्लर्क म्हणजे की लिपिक या पदासाठी जे जागा निघालेल्या आहेत. आता बघा वयोमर्यादा जर बघितली खुला प्रवर्गासाठी म्हणजे की ओपन आणि ईडब्ल्यूएस कॅटेगरीसाठी तर 18 ते 38 वर्ष, राखीव प्रवर्गासाठी जर बघितलं तर बघा 18 ते 43 वर्षापर्यंत अर्ज करू शकाल. त्यानंतर बघा रिक्त पदांची संख्या जर बघितली एकूण 50 जागा रिक्त आहेत. आता बघा शैक्षणिक अर्हता जर बघितली या पदासाठी काय देण्यात आलेली आहे तर कोणत्याही शाखेचा पदवीधर किमान 50% गुणांकनासह मान्यताप्राप्त विद्यापीठ आणि एमएससीआयटी किंवा तत्सम संगणकीय परीक्षा उत्तीर्ण, वाणिज्य शाखेचा पदवीधर, पदव्युत्तर पदवी व बँकिंग क्षेत्रातील लिपिक, वरिष्ठ श्रेणीतील कामकाजाचा प्रत्यक्ष अनुभव असल्यास प्राधान्य दिला जाणार आहे. जर का बघा तुमची वाणिज्य शाखेची पदवीधर असेल किंवा पदव्युत्तर पदवी किंवा बँकिंग क्षेत्रामध्ये जर का तुम्हाला लिपिक म्हणून कामाचा अनुभव असेल तर तुम्हाला प्राधान्य मिळणार आहे. त्यानंतर बघा इंग्रजी, मराठी टंकलेखन परीक्षा उत्तीर्ण असल्यास तुम्हाला प्राधान्य दिलं जाणार आहे. याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी. आता बघा यासाठी जर बघितलं शैक्षणिक अर्हता तर कोणत्याही शाखेचा पदवीधर म्हणजे की पदवी प्राप्त असणे आवश्यक आहे. 50 गुणांकांसह तो विद्यार्थी जे ते अर्ज करू शकेल. त्याच खाली जर आलो तर बघा या संबंधित जर बघितलं म्हणजे की बघा ऑनलाईन अर्जाची तारीख, त्यासोबतच बघा लास्ट डेट किती आहे तर बघा संकेतस्थळावर अर्ज भरणे जे की बघा 13/2/2026 पासून अर्जाला सुरुवात झालेली आहे. 14 मार्च 2026 पर्यंत अर्जाची लास्ट डेट असणार आहे. आता बघा ऑनलाईन परीक्षा प्रवेशपत्र डाउनलोड करण्याची दिनांक, ऑनलाईन परीक्षा दिनांक, निकालाची दिनांक, कागदपत्रे पडताळणी दिनांक, मुलाखतीचे दिनांक या संबंधित बघा सर्व जे माहिती आहे तुम्हाला हे जे संकेतस्थळ देण्यात आलेलं आहे बँकेचं यावरती वेळोवेळी प्रकाशित करण्यात येणार आहे. याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी. आता बघा पदे व आरक्षण म्हणजे की बघा प्रत्येक कॅटेगरीनुसार जी जागा आहेत किती दिल्या गेलेल्या आहे लिपिक या पदासाठी तर बघा अनुसूचित जातीसाठी म्हणजेच की बघा एससी कॅटेगरीसाठी 6 जागा आहेत, अनुसूचित जमाती म्हणजे एसटी कॅटेगरीसाठी 12 जागा आहेत. संपूर्ण जे कॅटेगरी वाईज जर बघितलं तुम्हाला इथं जागा इथं दाखवण्यात आलेल्या आहे. ओपन मध्ये जर बघितलं 12, एकूण जर बघितलं तर बघा 50 जागा तुम्हाला इथं कॅटेगरी वाईज तुम्हाला इथं डाटा दिसून जाणार आहे. त्याच खाली जर बघितलं तर बघा संपूर्ण जे माहिती आहे सूचना यामध्ये देण्यात आलेल्या आहे, तुम्ही ते वाचून घेसाल. त्यानंतर जर बघितलं तर बघा या पदासाठी वेतन श्रेणी किती दिल्या जाणार आहे तर बघा इथे जर बघितलं क्लर्क या पदासाठी सध्याची वेतन श्रेणी जर बघितली तर बघा 25,500 पासून सुरुवात जे तुमची केल्या जाणार आहे. आता निवड व कार्यपद्धती जर बघितली ऑनलाईन परीक्षा तुमची घेतल्या जाणार आहे जे की बघा एमसीक्यू टाईप तुमची परीक्षा घेतल्या जाणार आहे. आता यामध्ये जर बघितलं तर कोणत्या विषयांचा समावेश असणार आहे अभ्यासक्रमामध्ये तर बघा गणित, इंग्रजी, इंग्रजी व्याकरणे, बँकिंग व सहकार, सामान्य ज्ञान व चालू घडामोडी, कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था, मराठी, संगणक व माहिती तंत्रज्ञान, बुद्धिमापन चाचणी. ऑनलाईन परीक्षेची जर बघितली तर बघा गणित, इंग्रजी, इंग्रजी व्याकरण, संगणक व माहिती तंत्रज्ञान या विषयाचे भाषेचे माध्यम जे आहे तुम्हाला इंग्रजी भाषा असेल व उर्वरित सर्व विषयाचे भाषेचे माध्यम जे मराठी भाषा असणार आहे. तर बघा सर्व जे म्हणजे की कोणत्या भाषेमध्ये कोणत्या विषयाची एक्झाम जे तुमची राहणार आहे याबद्दलची माहिती इथे देण्यात आलेली आहे. आता बघा कागदपत्र व मुलाखत बद्दल यामध्ये माहिती देण्यात आलेली आहे की ऑनलाईन परीक्षेत प्राप्त होणाऱ्या गुणांच्या गुणानुक्रमे उपरोक्त नमूद पदसंख्येच्या एकाच 3 प्रमाणानुसार मुलाखतीस पात्र उमेदवारांची यादी जी आहे तुम्हाला या संकेतस्थळावर जे इथं प्रसिद्ध करण्यात येणार आहे. आता बघा ज्या कोणा विद्यार्थ्यांची परीक्षेमध्ये निवड केल्या जाणार आहे तर बघा एकाच 3 अशा प्रमाणात जर बघितलं तर उमेदवारांना मुलाखतीस बोलवल्या जाणार आहे. याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी. आता बघा कागदपत्र पडताळणी करिता कोणकोणते महत्त्वाचे डॉक्युमेंट जे तुम्हाला इथे लागणार आहे सविस्तर जी माहिती आहे यामध्ये डॉक्युमेंटची लिस्ट तुम्हाला इथे देण्यात आलेली आहे. त्याच खाली जर बघितलं तर बघा मुलाखतीसाठी जर बघितलं तर क्रायटेरिया काय देण्यात आलेला आहे म्हणजे की बघा एकूण जर बघितलं तर 10 गुणांसाठी तुमची मुलाखत घेतल्या जाणार आहे. यामध्ये बघा सदर मुलाखत 10 गुणांची असून सदर गुणांचे भारांकन खालील नमूद केल्याप्रमाणे असेल.
त्यामध्ये बघा 10 पैकी 5 गुण संबंधित उमेदवारांच्या खालील शैक्षणिक व इतर पात्रतेनुसार देण्यात येतील व उर्वरित 5 गुण मौखिक मुलाखतीसाठी देण्यात येतील. बघा 5 गुण जे शैक्षणिक अर्हता म्हणजेच की बघा तुमची जर का कोणत्याही शाखेची पदवी परीक्षा उत्तीर्ण असेल तर 1 गुण तुम्हाला मिळणार आहे. कोणत्याही शाखेची पदव्युत्तर परीक्षा उत्तीर्ण केलेली असेल तर 1 गुण मिळणार आहे. तर बघा अशा प्रकारे जर बघितलं एकूण 5 गुण आणि वैयक्तिक मुलाखत होणारा 5 गुण एकूण जर बघितलं 10 गुणांची असणार आहे. त्यानंतर बघा यामध्ये जर बघितलं तर नॉर्मलायझेशन सामान्यीकरणचा जो प्रकार आहे यामध्ये असणार आहे. याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी. त्याच खाली जर आलो आपण तर बघा धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे कार्यक्षेत्र असलेल्या धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील मूळ रहिवासी डोमेशियल सर्टिफिकेट म्हणजे अधिवास प्रमाणपत्र असलेल्या उमेदवारांकरिता 70% जागा राखीव राहतील. बघा जे काही धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे कार्यक्षेत्र असलेल्या म्हणजे की इथे राहणाऱ्या मूळ रहिवासी जे असतील तर यांच्यासाठी जर बघितलं तर 70% जागा राखीव असणार आहे आणि उर्वरित जे 30% जागा आहे ते धुळे व नंदुरबार जिल्ह्याबाहेरील उमेदवारांसाठी खुल्या असतील. बघा जिल्ह्याबाहेरील उमेदवार पुरेशा प्रमाणात उपलब्ध न झाल्यास या जागा धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील स्थानिक उमेदवारांमधून भरण्यात येतील. बघा याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी. आता बघा उमेदवारांची निवड अंतिम सूची जर बघितली तर बघा लेखी परीक्षा तुमची एकूण गुणांची म्हणजे की 90 गुणांची राहणार आहे. मुलाखतीचे गुण राहणार आहे 10. एकूण जर बघितलं 100 गुणांपैकी जर बघितलं तुमची अंतिम निवड सूची जी आहे तयार करण्यात येणार आहे. आता बघा प्रोबेशन पिरियड जे तुमचा 1 वर्षासाठी असणार आहे आणि प्रोबेशन पिरियड मध्ये जर बघितलं तुम्हाला महिन्याला जर बघितलं 15,000 वेतन श्रेणी दिल्या जाणार आहे. याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी. त्याच खाली जर बघितलं तर बघा संपूर्ण जे या भरती संदर्भातील माहिती आहे या पीडीएफ मध्ये देण्यात आलेली आहे. तुम्ही इथं वाचून घ्याल. आता बघा मी तुम्हाला शॉर्ट मध्ये जर बघितलं तर जे काही टेक्निकलचे पदे रिक्त आहेत त्याबद्दलची माहिती मी तुम्हाला दाखवतो जेणेकरून तुम्हाला समजून येणार की टेक्निकल मध्ये कोणकोणती पदे जे रिक्त आहेत आणि पदासाठी किती जागा रिक्त आहेत त्याबद्दलची माहिती आपण जाणून घेऊया. तर बघा तुम्हाला इथं बघायला मिळणार की धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड धुळे यांच्या आस्थापनेवरील जर बघितलं 14 तांत्रिक म्हणजे की टेक्निकल पोस्ट पदांची रिक्त पदे भरण्याकरिता पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. जे की बघा तांत्रिक पदे जर बघितली तर कोणकोणते आहे तर बघा असिस्टंट मॅनेजर सॉफ्टवेअर अँड हार्डवेअर यासाठी जर बघितलं 1 पद रिक्त आहे. त्याच खाली जर बघितलं सिनियर ऑफिसर जेएम साठी जर बघितलं तर 2 जागा रिक्त आहेत. आता बघा तुम्हाला जर बघितलं त्या समोरच काय शैक्षणिक अर्हता लागणार आहे याबद्दलची माहिती पण तुम्हाला इथे देण्यात आलेली आहे. लिपिक सहाय्यकसाठी जर बघितलं तर बघा यामध्ये 2 जागा असतील खुल्या प्रवर्गासाठी आणि अनुसूचित जमाती आणि व्हीजा ए म्हणजे की एनटी साठी जर बघितलं 3 जागा रिक्त आहेत. शिपाई साठी जर बघितलं तर 1 जागा तुम्हाला इथे रिक्त दिसून येणार आहे आणि शिपाई पदासाठी जर बघितलं कमीत कमी इयत्ता 10वी पास असणे आवश्यक आहे. एकूण जर बघितलं तर बघा 14 टेक्निकल जागा ज्या आहेत तुम्हाला यामध्ये रिक्त दिसून येणार आहेत. आता बघा याची पण बघितलं संपूर्ण जे प्रोसेस आहे तुम्हाला इथे समोर सारखी दिसून येणार आहे जे की बघा नॉन टेक्निकल पदासाठी आहे. म्हणजे की बघा याच्या पण अर्जाला जी सुरुवात झालेली आहे. अर्जाची लास्ट डेट जर बघितली 14 मार्च 2026 असणार आहे. आता बघा या पदासाठी म्हणजेच की बघा नॉन टेक्निकल आणि टेक्निकल या दोन्ही पदांसाठी जर बघितलं तर परीक्षा शुल्क किती लागणार आहे तर याबद्दलची माहिती जर बघितली तर बघा इथे जर बघितलं तर ओपन साठी जर बघितलं तर 825 रुपये आणि राखीव प्रवर्गासाठी जर बघितलं 705 रुपये जीएसटी सह जे की बघा ना परतावा असणार आहे. याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी. तर बघा अशा प्रकारची जर बघितली तर टेक्निकल आणि नॉन टेक्निकल या दोन्ही पदांची जी माहिती आहे आपण जाणून घेतलेली आहे. आता बघा व्हिडिओ संदर्भात तुम्हाला काही अडचण आढळली किंवा बघा तुम्हाला काही समजून आले नाही तर नक्कीच तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता जेणेकरून मी तुमच्या प्रश्नांची उत्तरे देऊ शकेल. तर बघा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि ज्या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचली नाही त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. ज्या कोणा विद्यार्थ्यांना म्हणजे की बघा जे काही स्थानिक रहिवासी असतील धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील तर त्यांनी नक्कीच यासाठी अर्ज करावा. तर चला भेटून पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये नवीन भरतीची अपडेट घेऊन धन्यवाद.